नमस्कार. मार्गशीर्ष महिना हा सुरू आहे आणि उद्या 11 डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे. या दिवशी आपण श्री महालक्ष्मी व्रत करत असतो, ज्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी, शांती, धनधान्य संपदा प्राप्त होत असते. त्यामुळेच आपल्याला या दिवशी महालक्ष्मीला अतिशय प्रिय असलेले तांदूळ याचा आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर कोणत्याही परिस्थितीमध्ये तांदूळाचा करा हा अत्यंत प्रभावी उपाय. 24 तासात आयुष्याचं सोनं होईल, घरामध्ये लक्ष्मी अखंड नांदेल. त्यामुळेच तुम्हाला हा उपाय उद्या कोणत्या वेळेत करायचा आहे, कसा करायचा आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे. जर तुम्हाला उद्या करणे शक्य झालेच नाही तर तुम्ही शेवटच्या म्हणजे चौथ्या गुरुवारी देखील करू शकता. चौथ्या मार्गशीर्ष गुरुवारी केला तरीही चालेल आणि दोन्ही गुरुवारी केला तरीही चालेल. तर उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला हा उपाय करायचाच आहे. सविस्तर माहिती नक्की बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमो नमः लिहायला अजिबात विसरू नका. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. तर तुम्हाला हा उपाय का करायचा आहे, तर तुम्हाला असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत असेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, खूप कष्ट आणि मेहनत करताय परंतु हवा तेवढा पैसा घरामध्ये येत नसेल, तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांतता, आनंद हा काहीच नाही शिल्लक राहिलेला नसेल, तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. कधीकधी आपल्याला आजूबाजूच्या लोकांची नजर लागत असते, कधीकधी ते आपल्या तोंडावर गोड बोलतात पण माघारी आपल्याविषयी वाईट विचार करत असतात. असे काही लोक आपल्या आयुष्यामध्ये असतात. तर अशांचा देखील त्रास कमी होण्यासाठी, त्यासोबतच तुमच्या घरातील नकारात्मकता किंवा कुठलाही दोष असेल, वास्तुदोष असो, पितृदोष असो, किंवा मग तुम्ही एखाद्या जागे कुठंतरी बाहेर जात असता, तिथली जागा चांगली नसते, तिथून कोणत्याही वाईट शक्ती आपल्यासोबत कळत नकळत आपल्या घरामध्ये येत असतात आणि यामुळे देखील आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरत असते. तर या सर्व समस्यांमधून सुटका मिळण्यासाठी, त्यासोबतच खूप कष्ट आणि मेहनत करताय परंतु हवा तेवढा पैसा येत नाही, आला पैसा तो टिकत नाही, आजारपणात किंवा कोणत्याही कारणाने घराच्या बाहेर जातो, अशा असंख्य प्रकारच्या तुमच्या आयुष्यात जर समस्या असतील तर तुम्ही हा तांदूळाचा उपाय आवर्जून करायचा आहे. तांदूळ हा पूर्ण अन्न आहे आणि हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळेच आपल्याला उद्या महालक्ष्मीच्या या व्रताच्या दिवशी तांदूळाचा हा उपाय आवर्जून करायचाच आहे. प्रत्येकाने करायचा आहे. ज्या स्त्रिया उपवास करणार आहेत त्यांनीही करायचा आहे आणि ज्या स्त्रिया उपवास करणार नाही आहेत त्यांनी देखील हा उपाय आवर्जून करायचाच आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये धनधान्य नांदते, माता लक्ष्मी कायम वास करते, सुखसमृद्धी प्राप्त होत असते आणि महालक्ष्मीचा तुमच्या घरामध्ये कायम वास असेल, माता लक्ष्मीचा तुमच्यावर कायम आशीर्वाद असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणत्याही संकटांना सामोरे जावे लागणार नाही. माता लक्ष्मी तुमच्या आयुष्याचे कल्याण करेल आणि त्यामुळेच तुम्हाला असे काही उपाय करणे आणि अशा विशेष तिथीवर करणे अत्यंत महत्त्वाचे असते. हे व्रत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या आराधनेसाठी अत्यंत शुभ मानले जाते. हे व्रत सलग 4 किंवा 5 गुरुवार केले जातात. यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील 4 गुरुवार आहेत. शेवटच्या गुरुवारी उद्यापन देखील केले जातात. हे व्रत केल्याने घरातील आर्थिक अडचणी दूर होतात अशी देखील श्रद्धा आहे. त्यामुळे तुम्हाला आवर्जून हे व्रत करण्यासोबत हा एक उपाय न चुकता करायचाच आहे. तर तुम्हाला हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे, तर उद्या तुम्ही गुरुवारी दिवसभरात कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत केव्हाही केला तरीही चालेल. मार्गशीर्ष गुरुवार आणि तांदूळाचे खूप महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे हे व्रत केले जाते, ज्यामध्ये तांदूळाची पूजा केली जाते. तुम्ही पाहिलं असेल, कलश स्थापित करण्याआधी त्याखाली थोडेसे तांदूळ टाकले जातात व त्यावर महालक्ष्मीची विधिवत पूजा करण्यासाठी जो कलश स्थापन करायचा असतो तो स्थापन केला जातो. तांदूळ हे शुद्धता आणि समृद्धीचे प्रतीक आहे. तांदूळाची पूजा केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी येत असते, शांती, धनधान्य नांदत असते. त्यासोबतच तांदूळ हे अन्नाचे प्रतीक आहे, जे जीवनासाठी आवश्यक आहे. तांदूळाची पूजा केल्याने आर्थिक अडचणी देखील दूर होत असतात. तर तुम्हाला पैशासंबंधित काहीही अडचणी असतील, तुम्ही मेहनत करताय पण त्याचे तेवढे फळ तुम्हाला मिळत नसेल, तर तुम्हाला तांदूळाचा हा उपाय उद्या या गुरुवारच्या शुभ दिवशी करायचा आहे. त्याबरोबरच तांदूळाची पूजा करून महालक्ष्मी देवीला अर्पण देखील केले जातात. तांदूळाचाच खिरीचा नैवेद्य देवीला बऱ्याच ठिकाणी दाखवला जातो. तांदूळाची अक्षता देखील देवीला अर्पण केली जाते. त्यामुळे तांदूळाचे अनन्यसाधारण फायदे आहेत. घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आर्थिक अडचणी दूर होतात, मनुष्य स्वस्थ व आनंदी राहतो आणि आध्यात्मिक उन्नती देखील होत असते. तर उद्या हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे, स्वच्छ स्नान करायचे आहे
अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक तुळशीपत्र टाकायचे आहे. तुळशीपत्र नसेल तर तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे. म्हणजे तुम्ही तुळशीचे पान तोडून ठेवलेले नसेल तर तुम्ही हळद टाकली तरीही चालेल. त्यासोबतच थोडेसे गंगाजल असेल तर ते देखील आवर्जून टाकावे. पाण्यामध्ये हळद टाकून गुरुवारी स्नान केल्याने तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह हा बळकट होत असतो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत असतो त्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून तुमच्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे. तुम्ही गुरुवारची मांडणी करत असाल तर ती करा किंवा संध्याकाळी केली तरीही चालेल. तर तुम्हाला त्यानंतर हा उपाय करायचा आहे. ज्या वेळेला तुम्ही हा उपाय करणार आहात त्यावेळेला तुम्हाला तुमच्या देवघरातील दिवा हा प्रज्वलित केलेला असावा. तर तुम्ही उपाय करण्यासाठी तांदूळ घ्यायचे आहेत आणि उद्या तुमच्याकडे उपवास जरी नसेल, तुम्ही हे व्रत करत जरी नसाल तरी देखील तुम्हाला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. कारण मार्गशीर्ष महिना हा सर्व कामे मार्गी लावणारा महिना आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये साक्षात लक्ष्मीचा वास हा पृथ्वीवर असतो आणि आपल्या घरामध्ये देखील सूक्ष्म स्वरूपामध्ये माता लक्ष्मी ही वास करत असते. ज्या ठिकाणी स्वच्छता, आध्यात्मिक वातावरण आणि त्यासोबतच सकारात्मकता असेल, आनंदी वातावरण असेल, शांतता, सुख असेल, त्या घरामध्येच माता लक्ष्मी कायम वास करत असते. तर तुम्हाला त्यासाठी उद्या माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. ज्यांनी उपवास नाही केलेला आहे त्यांनी देखील केली तरीही चालेल. तर तिथेच बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे आणि दोन्हीही उपाय अतिशय प्रभावी आहेत. पहिला उपाय करण्यासाठी तुम्हाला इथे देवघरासमोर हा उपाय बसून करत असताना तुम्ही जिथे पूजा मांडणी करणार आहात किंवा केलेली असेल त्याच्यासमोर तुम्हाला रांगोळी काढायची आहे. परंतु रांगोळी ही तांदूळाने काढायची आहे. कोणतीही डिझाईन काढा, स्वस्तिक काढा किंवा ओम काढा, श्री काढा, काहीही काढा, पण ते तुम्हाला तांदूळाने काढायचे आहे. अशा प्रकारे देवासमोर रांगोळी कोणतीही काढा, श्री काढा, ओम काढा. श्री देखील माता लक्ष्मीच्या मंत्रासमोर म्हटले जाते म्हणून तुम्ही श्री काढले तरीही चालेल. दुसरे कोणतेही कलर वापरायचे नाही आहेत. पांढऱ्या तांदूळानेच आपल्याला हे एक कोणतेही शुभचिन्ह काढायचे आहे. त्यानंतर त्याला हळद कुंकू वाहून घ्यायचे आहे. तांदूळ हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि कोणत्याही पूजेमध्ये तांदूळाची अत्यंत आवश्यकता असते. कोणत्याही पूजेमध्ये आपण दररोज देवाला अक्षता वाहत असतो आणि पूर्ण अन्न असतं तांदूळ. तांदूळाशिवाय कोणतेही म्हणजे स्वयंपाक देखील पूर्ण होत नाही. कोणताही तुम्ही कुलाचार करा किंवा कुलधर्म करा तेव्हा तुम्हाला वरण भात हा तुमच्या पुरणपोळी का असेना पण त्याच्यासोबत असायलाच हवा. त्या भाताला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. कुलाचार करत असताना त्या दिवशी एक छोटंसं कुंड घेऊन त्यामध्ये देखील वैष्णोदेव हा करत असतात. बऱ्याच ठिकाणी कुलाचाराच्या वेळेला असतो. तर तुम्ही तेही पाहिलं असेल तर तांदूळाचाच तिथे उपयोग केला जातो, म्हणजे तांदूळाच्या भाताचाच. तर त्यासाठी तांदूळाला खूप महत्त्व आहे. आपण पितृपक्षात देखील तांदूळाचाच वापर जास्त प्रमाणामध्ये करत असतो आणि माता लक्ष्मीच्या कोणत्याही शुभ कार्यामध्ये, कोणत्याही शुभ तिथीवर आपण जेव्हा लक्ष्मीची पूजा करतो तेव्हा तिला खिरीचा नैवेद्य हा तांदूळाच्या खिरीचा अर्पण केलेला असतो. तांदूळाला इतके महत्त्व असल्यामुळे तुम्हाला हा एक छोटासा उपाय करायचा आहे. अशा प्रकारे तांदूळाची रांगोळी जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या या गुरुवारी काढली तर तुमच्या घरामध्ये कायम माता लक्ष्मी वास करते. धनधान्य संपदाची कधीही कमी पडत नाही. ही रांगोळी तुम्हाला दिवसभर गुरुवारी तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ते तांदूळ उचलून घेऊन तुम्हाला गाईला किंवा पक्ष्यांना खायला द्यायचे आहेत. जर तुम्ही सकाळी पूजा करणार असाल तर तेव्हा करा किंवा संध्याकाळी करा, कधीही करा, पण हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला मनोभावे देवीला प्रार्थना देखील करायची आहे. तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी, माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुळशीजवळ तुम्हाला एक दिवा आवर्जून प्रज्वलित करायचा आहे. तुपाचा एक दिवा किंवा तेलाचा असला तरी चालेल. त्यासोबतच एक तांब्याभर पाणी घ्यायचे आहे. त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे, थोडेसे कच्चे दूध टाकायचे आहे आणि हे तुळशी मातेला तुम्हाला अर्पण करायचे आहे. तर हा एक उपाय देखील आवर्जून करायचा आहे. त्यासोबतच तांदूळाचा अजून एक उपाय करायचा आहे. एका डिशमध्ये किंवा वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळाला थोडीशी हळद लावून पिवळे करायचे आहे. त्यानंतर हे तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खायला टाकायचे आहेत. पक्ष्यांनी हे तांदूळ खाल्ल्याने तुमच्या घरातील सर्व दोष हे नष्ट होत असतात. त्याचबरोबर अजून एक अत्यंत प्रभावी उपाय आणि बऱ्याच जणांनी केलेला आहे, त्यांना अनुभव आलेला आहे, असा एक उपाय करायचा आहे. जर पैशासंबंधित तुम्हाला अडचणी असतील किंवा तुम्ही कर्ज कुठले घेतलेले असेल, घराचे असो किंवा जमिनीचे कुठलेही कर्ज असो, ते फिटत जर नसेल, पैशासंबंधित आर्थिक कोणत्याही समस्या असतील तर तुम्हाला उद्याच्या या मार्गशीर्ष महिन्यातील 3ऱ्या गुरुवारी आणि 4थ्या गुरुवारी, दोन्ही गुरुवारी करा किंवा दोन्हीपैकी एका गुरुवारी केलं तरीही चालेल. तर तुळशीच्या मुळाशी तुम्हाला चमचाभर उसाचा रस अर्पण करायचा आहे. यामुळे तुमची कर्जमुक्ती होते आणि पैशासंबंधित कोणत्याही समस्या असतील त्या नष्ट होतात आणि पैसा येण्याचे मार्गही मोकळे होतात. तर हा एक उपाय आवर्जून करा.
तर उद्या तुम्ही फरशीही पुसू नये. त्याबरोबरच स्त्रियांनी केस देखील धुवायचे नसतात. गुरुवारी फरशी पुसल्याने धनहानी होत असते. घरातील पैसा हा बाहेर निघून जात असतो. म्हणून तुम्ही बुधवारीच फरशी पुसून ठेवायची आहे. म्हणजे आजच गुरुवारी पुसायची नाही आहे. त्याचबरोबर तुम्ही जिथे पूजा मांडणी करत आहात तिथे तुम्ही पूजा मांडणी केल्यावर किंवा ज्यांनी उपवास नाही केलेला त्यांनी देखील देवासमोर बसून उद्या संध्याकाळी महालक्ष्मी अष्टकमचे कमीत कमी 3 वेळेला पठण करायचे आहे. अत्यंत प्रभावी अष्टक आहे. यामुळे सर्व मनोवांछित इच्छा ह्या पूर्ण होत असतात. हे उपाय नक्की करा आणि ही सेवा देखील आवर्जून करा. माता लक्ष्मीचे कायम तुमच्यावर आशीर्वाद राहतील. माहिती आवडली असेल तर लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.